फर्स्ट मायक्रो प्रोपगेशन या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत डिफरंट मायक्रो प्रोपगेशन मेथड्स, डिफरंट स्टेजेस ऑफ मायक्रो प्रोपगेशन. त्यानंतर यामध्ये व्हॉट इज ऑर्गॅनोजेनेसिस. सो ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय, त्यामध्ये दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत, कॉलोजेनेसिस, रायझोजेनेसिस. त्यानंतर एम्ब्रोजेनेसिस म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. तुम्हाला एक सिंपल भाषेमध्ये मी सांगणार आहे आणि इंग्लिश मध्ये आहे ते इंग्लिश मध्ये तुम्हाला रेफरन्स साठी नोट्स आहेत. ठीक आहे, जे काय मटेरियल आहे मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पाठवतोय. So first let's start with this topic, micropropagation. So plants can be propagated by the sexual through the generation of seeds or asexual through the multiplication of vegetative part in vivo condition. म्हणजे फिल्ड कंडिशनला आपण या दोन मेथडने प्रोपगेशन करतो. एक सेक्शुअल म्हणजे सेल्स थ्रू करू शकतो किंवा डायरेक्ट व्हेजिटेटिव्ह पार्ट्सने आपण करतो. So clonal propagation refers to a process of asexual reproduction by the multiplication of the genetically identical copies of individual plants, where the term clone is used to represent a plant population derived from a single individual by asexual reproduction. जे काही क्लोनल जे प्रोपागेशन आहे हे असेक्शुअल टाइप मध्ये येते, कारण की जो काही पार्ट आहे तो व्हेजिटेटिव्ह पार्ट आपण यूज करतोय आणि ते एका सिंगल जे काही ऑर्गॅनिझम घेतोय त्याचे ते मल्टिपल कॉपीज तयार करतोय, त्याला क्लोनल प्रोपगेशन असं म्हटलं जातं. सो इन विट्रो क्लोनल प्रोपगेशन, इन विट्रो म्हणतो तेव्हा आपण बायोटेक्नॉलॉजी किंवा कंट्रोल कंडिशन्स त्या तिथे आपण अप्लाय करत असतो, तेव्हा आपण इन विट्रो हा शब्द टाकतो. इन विवो म्हणजे INVIVO, इन विवो जो काही कन्सेप्ट आहे तो आहे जे काही नॅचरल एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्यासाठी आपण इन विवो हा शब्द टाकत असतो, हा वर्ड यूज करत असतो. सो इन विट्रो क्लोनल प्रोपगेशन थ्रू टिश्यू कल्चर इज रेफर्ड ऍज अ मायक्रो प्रोपगेशन. ठीक आहे, जे काही क्लोनल प्रोपगेशन आपण करतोय एका सिंगल सेल पासून मल्टिपल सेल्स तयार करतोय, फक्त त्या कंट्रोल कंडिशनला करतोय, बायोटेक्नॉलॉजीचे जे काय मेथड्स आहेत ते यूज करून करतोय, त्याला आपण म्हणतो मायक्रो प्रोपगेशन. सो मायक्रो प्रोपगेशन इज इन विट्रो क्लोनल प्रोपगेशन थ्रू टिश्यू कल्चर. ठीक आहे, एवढीच डेफिनेशन आहे या मायक्रो प्रोपगेशनची, आणि यातलं एक सुद्धा वर्ड मिसिंग झालं तर तुम्हाला त्यातला अर्थच निघून जातो. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, मायक्रो प्रोपगेशन इज इन विट्रो क्लोनल प्रोपगेशन थ्रू टिश्यू कल्चर. Okay, so micropropagation is the practice of rapidly multiplying stock plant material to produce a large number of progeny plants. So using a modern plant tissue culture methods, okay, जे एक सिंगल सेल पासून मल्टिपल सेल जे काय तयार केले जातात नंबर लार्ज नंबर, म्हणजे समजा एक आपल्याकडे कल्चर असेल, ठीक आहे, बनानाचं जर टिश्यू कल्चर करायचं म्हटलं तर एक सिंगल बॉटल जरी असेल कल्चरची, ठीक आहे, एक मेरिस्टेम, सिंगल मेरिस्टेम मधून त्याच्या ऑक्झिलरी जे काय शूट्स आहेत इतके असंख्य तयार करू शकतो की आपण एका मेरिस्टेम म्हणजे जे एक केळीचं झाड आहे ना, ते एका केळीच्या झाडामधून जे काही मेरिस्टेम असतो त्यापासून आपण कल्चर तयार केलं तर जवळपास 10,000 झाडं त्या एका सिंगल मेरिस्टेम पासून तयार करू शकतो इफेक्टिव्हली, चांगले एकदम इफिशियंटली आपण 10,000 पर्यंत झाडे तयार करू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये काही एवढ्या अडचण येत नाही थ्रू दिस मायक्रोप्रोपगेशन टेक्निक. ओके, सो इट इज व्हेरी वास्टली टेक्निक यूज फॉर द प्रोपगेशन ऍट अ बायोटेक्नॉलॉजिकल level. So this is micropropagation is in vitro propagation through tissue culture is referred as a micropropagation. So micropropagation is used to multiply noble plants such as those that have been genetically modified or bred through a conventional plant breeding methods. So it is also used to provide a sufficient number of plantlets for planting from a stock plant which does not produce seeds or does not respond well to vegetative reproduction. So for that case particular, this micropropagation technique is generally used. But nowadays for the commercial multiplication level, this micropropagation technique is generally vastly used. ठीक आहे, आता जनरली ऊसाची बघा टिश्यू कल्चरची रोपं असतात, ऊसाची असतील किंवा बनानाची असतील, ते वास्टली यूज केले जातात, कारण तेवढे नंबर ऑफ सेट्स यूज करण्यापेक्षा एक सिंगल बर्ड घेतला, ठीक आहे, त्या बर्ड पासून नंबर ऑफ सीडलिंग्स हे तयार केले जातात. ठीक आहे,
सो किंवा एक मेरिस्टेमचा पार्ट असेल बनाना मधला, ठीक आहे, मेरिस्टेमचा अपायकल ग्रोईंग टिप असते त्याला मेरिस्टेम म्हणतो, ठीक आहे. तर तो पार्ट फक्त घेतला तर त्यापासून असंख्य असे म्हणजे कल्चर्स हे तयार करता येतात आणि त्यापासून हजारो झाडे प्लांट्स हे तयार करता येतात. सो जे काही टेक्निक्स आहेत या पर्टिक्युलर मायक्रोप्रोपगेशन मध्ये, त्यामध्ये एकूण 5 स्टेज आहेत, ठीक आहे. त्यामध्ये स्टेज 0, ओके, ही पहिली स्टेज आहे. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 असे टोटल 5 stages आहे. So micropropagation is complicated process and mainly involve 5 stages. That is stage 0 to stage 4 for more comprehensive representation of micropropagation. So stage 0 ही stage 0 कुठली stage आहे बघा. This is the initial step in micropropagation and involves the selection and growth of stock plants for about 3 months under the control condition. Okay, so stage 0 मध्ये काय केलं जातं, जे काही एक्सप्लांट तुम्ही यूज करणार आहे, ठीक आहे, तर त्या एक्सप्लांटचं कंट्रोल कंडिशनला त्याचं ग्रोईंग केलं जातं, जेणेकरून त्यावरती कुठल्याही प्रकारचा व्हायरस, डिसीज किंवा इन्सेक्ट अटॅक हा जनरली होऊ नये. जे इन्सेक्ट किंवा डिसीज अटॅक असेल तर बाबा तो कुठलेही केमिकल टाकून तुम्ही ती काढू शकता, पण व्हायरसचा जर अटॅक असेल तर त्याला तुम्ही एकदम इनमोस्ट पार्टच त्याला ऍज अ एक्सप्लांट म्हणून तुम्ही घ्यायला लागतो. त्यामुळं स्टेज 0 मध्ये काय केलं जातं, ते एकदम पूर्णपणे कंट्रोल कंडिशनला जे काही तुम्ही सिलेक्शन करताय, तुम्ही जे काही प्रोसिडिंग करणार आहे, जे क्रॉपचं ते जे काही प्लांट मटेरियल असेल, तर ते होल प्लांट कंट्रोल कंडिशनला ते 3 महिने तिथे ठेवलं जातं स्टेज 0 मध्ये. स्टेज 1 मध्ये काय केलं जातं, स्टेज फर्स्ट 1 जे आहे त्यामध्ये इन दिस स्टेज the initiation and the establishment of culture in a suitable medium is achieved. जे काही कल्चर आहे, ठीक आहे, जे काही एक्सप्लांट आहे त्याचं सुटेबल मीडियम मध्ये त्याचं कल्चर करायचं. ओके, ही झाली स्टेज फर्स्ट. सो सिलेक्शन ऑफ द अप्रोप्रिएट एक्सप्लांट इज इम्पॉर्टंट. मग त्यामध्ये अप्रोप्रिएट एक्सप्लांट मीन्स अ पर्टिक्युलर प्लांट पार्ट विच इज युज्ड फॉर द टिश्यू कल्चर प्रोसेस. सो इनिशियल प्लांट पार्ट जो काय आपण यूज करतोय टिश्यू कल्चर प्रोसेस मध्ये त्याला म्हणतो आपण एक्सप्लांट. लक्षात ठेवा, एक्सप्लांट डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते. एक्सप्लांट इज द इनिशियल material or initial plant propagating material which is used to initiate a tissue culture process, that is a explant. So the most commonly used explants are particular organs, shoot tips and auxiliary buds. जे काही ऑर्गन्स मध्ये जो काही पार्ट असेल, ऑर्गन कुठलाही आपला टोटल मानवी शरीर कसं झालंय, हात, पाय, तोंड, नाक, डोळे, केस, डोकं, हे असे ऑर्गन आहेत आपले वेगवेगळे, फिंगर्स असतील, हा एक प्रकारचा ऑर्गन आहे जो सिंगल सेल पासून एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर झालेलं तयार आहे, ठीक आहे. तसंच झाडांमध्ये कसं, प्लांट्स मध्ये कसं असतं, ऑर्गनाइज स्ट्रक्चर जो काय आहे तो असतील, पानं असतील, फुले असतील, त्याचे स्टेम्स असतील, रूट्स असतील, ठीक आहे, हे ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहेत, पण ते एका सिंगल सेल पासून तयार झालेले आहेत, ठीक आहे. सो जो काही एक्सप्लांटचा जो काही पार्ट आहे हा ऑर्गनाइज स्ट्रक्चर हा घेतला जातो, त्याला म्हणतो ऑर्गन्स. शूट टिप्स म्हणजे ग्रोईंग टिप्स असतील त्याला म्हणतो आपण शूट टिप्स. ज्या शूटच्या ग्रोईंग टिप्स असतात त्याला शूट टिप्स म्हणतो. ऑक्झिलरी बर्ड्स जे काय फुटवे येतात बेसमेंटला, ठीक आहे, त्याला ऑक्झिलरी बर्ड्स म्हणतो, ठीक आहे. हे असे वेगवेगळे पार्ट्स असतात. मग आता लिप डिस्क असतील, लिप डिस्क म्हणजे लिपचा कट सेक्शन ज्याला म्हणतो त्याला लिप डिस्क, ठीक आहे. सिंगल कॉटिलोडन असेल, डबल कॉटिलोडन असेल किंवा नुसता कॅलस आणि रॅडिकलचा पार्ट असेल त्याला म्हणतो आपण एम्ब्रिओ, ठीक आहे. तेवढाच असला फक्त कॅलस आणि रॅडिकल तेवढेच फक्त, मग एक एम्ब्रिओ जो मेन पार्ट आहे. असे वेगवेगळे एक्सप्लांट युज केले जातात ह्या टिश्यू कल्चर प्रोसेस साठी ऍज अ एक्सप्लांट म्हणून, ठीक आहे. सो हे झाले स्टेज फर्स्ट मध्ये. स्टेज 0 मध्ये ते प्लांट आपण त्या कंट्रोल कंडिशन मध्ये करायचं, 3 महिने त्याला कंट्रोल कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह करायचं. आणि स्टेज फर्स्ट मध्ये जे काही एक्सप्लांट आहे जे त्या प्लांट पासून घेतलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे, ते एक्सप्लांट त्या ग्रोईंग मीडियावरती ग्रो करायचं. हे झाले स्टेज फर्स्ट. स्टेज 2 मध्ये जे स्टेज सेकंड आहे 2, त्यामध्ये इन दिस स्टेज द मेजर ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रो प्रोपगेशन ऑकर्स इन अ डिफाइंड कल्चर मीडियम. सो स्टेज जे काही मायक्रो प्रोपगेशन stage second mainly involves the multiplication of shoots or rapid embryo formation from the explant. So जे काही मल्टिपल शूट्स आहेत ते
कल्चर बॉटल्स मध्ये जे काय तुम्ही कल्चरिंग केलंय त्या ग्रोइंग मीडियावरती त्या एक्सप्लांटचं स्टेज सेकंड मध्ये काय होत असतं तर त्या एक्सप्लांट मधून मल्टिपल शूट्स हे फॉर्म होत असतात. ठीक आहे, ही झाली स्टेज सेकंड जी काय स्टेज आहे ती. स्टेज 2 स्टेज झाली. स्टेज 3 स्टेज मध्ये काय केलं जातं सो इन दिस स्टेज involves the transfer of shoots to a medium for a rapid development into a shoots. Okay, so sometimes the shoots are directly planted in the soil to develop a roots. So in vitro rooting of shoots is preferred while simultaneously handling a large number of species. So stage 3 मध्ये काय केलं जातं जे काय स्टेज 2 मध्ये मल्टिपल शूट्स तयार झाले तर ते त्याचं सबकल्चरिंग केलं जातं वेगवेगळ्या बॉटल्स मध्ये जो काय लिक्विड मीडिया ट्रान्सफर केलेला असतो तर त्या वेगवेगळ्या बॉटल्स मध्ये जे काही शूट्स आहेत मल्टिपल शूट्स हे सिंगल शूट्स त्या एका बॉटल्स मध्ये सबकल्चरिंग केलं जातं जेणेकरून ते फास्ट त्याची डेव्हलपमेंट व्हावी आणि त्या शूट्स मध्ये कन्व्हर्जन टोटली व्हावं आणि त्याचं पुन्हा रुटिंग साठी आपण स्टेज 4 मध्ये किंवा डायरेक्ट इन फील्ड मध्ये ते टाकू शकतो. ठीक आहे, तर हे झालं स्टेज 3 मध्ये. स्टेज 4 मध्ये काय केलं जातं सो इन दिस स्टेज इन्व्हॉल्व द एस्टॅब्लिशमेंट ऑफ प्लांटलेट्स इन सॉइल. सो ही शेवटची स्टेज आहे. शूटिंग झाल्यानंतर रुटिंग केलं जातं. रुटिंग झाल्यानंतर तिसऱ्या स्टेज मधून चौथ्या स्टेज मध्ये जे काय एस्टॅब्लिश प्लांटलेट आहे ते पर्टिक्युलर सॉइल मध्ये हे ट्रान्सप्लांट केलं जातं. सो दिस इज डन बाय द ट्रान्सफरिंग द प्लांटलेट्स ऑफ स्टेज 3 फ्रॉम द लॅबोरेटरी टू द एन्व्हायरमेंट ऑफ अ ग्रीन हाऊस. जो ग्रीन हाऊसचा एन्व्हायरमेंट असेल त्यामध्ये टाकलं जातं किंवा ग्लास हाऊस असेल त्यामध्ये टाकलं जातं. पॉट मध्ये टाकलं जातं किंवा सीड बेड असेल त्या बेडवरती पर्टिक्युलर हे जे काही प्लांटलेट्स तयार झालेले आहेत ते तिथे प्लांटिंग केलं जातं. सो फॉर सम प्लांट स्पेसिस स्टेज 3 इज स्किप्ड and unrooted stage second shoots are planted in pots or in a suitable compost mixture. Generally compost mixture involves particular sand's एक पार्ट घेतला जातो, सॉइलचा एक पार्ट घेतला जातो आणि क्लेचा एक पार्ट घेतला जातो. असं एक मिक्सचर असतं 1:1:1 रेशो मध्ये सॅन्ड सॉइल आणि क्ले. ठीक आहे, असं आणि त्यामध्ये कंपोस्टिंग असं टाकून हे मिक्सचर केलं जातं. ठीक आहे, सो ही टोटल स्टेजेस आहेत मायक्रोप्रोपगेशनच्या. स्टेज 0, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. स्टेज 0 मध्ये ते कंट्रोल कंडिशन मध्ये जे काय प्लांटलेट आहेत ते प्लांट्स आहेत ते ग्रो केले जातात. स्टेज फर्स्ट मध्ये जे काय एक्सप्लांट आहे ते सुटेबल एन्व्हायरमेंटल जे काय मीडियम आहे आर्टिफिशियल मीडियम त्यावरती ग्रो केलं जातं त्या बॉटल्स मध्ये. स्टेज 2 मध्ये जे काय बॉटल्स मध्ये आहेत त्यामध्ये मल्टिपल शूट्स तयार होण्याचं काम होतं. स्टेज 3 मध्ये जे काही शूट्स झाले त्या शूट्स सबकल्चरिंग केलं जातं आणि ते रुटिंग साठी टाकलं जातं किंवा डायरेक्टली स्टेज 4 मध्ये ते जे काय डेव्हलप झालेलं प्लांट आहे हे सॉइल मध्ये ट्रान्सफर केलं जातं जे की लॅबोरेटरी कंडिशन मध्ये जे काय आजूबाजूला जे ग्रीन हाऊस असतील किंवा ग्लास हाऊस असतील त्यामध्ये तिथे हे पॉट्स मध्ये लावलं जातं. ठीक आहे, तर हे झालंय वेगवेगळे स्टेजेस ऑफ मायक्रोप्रोपगेशन. हे तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं फायनल एक्झामला. ठीक आहे, what is mean by micropropagation and explain different stages of micropropagation असंही क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, तर हे पुन्हा वाचा, तुम्हाला मी नोट्स पाठवेन. ठीक आहे, नेक्स्ट स्टेज 5. सो ही स्टेज जनरली असते किंवा नसते त्याचं काय नाही. डायरेक्टली स्टेज सेकंड मध्ये जे काय असतील प्लांट्स ठीक आहे हे इकडे पाठवलं जातं. सो इन पर्टिक्युलर स्टेज 5 in this stage the major activity of micropropagation occurs in a defined culture medium and stage second mainly involves multiplication of shoots or rapid embryo formation from the explant. So in generally जे काय स्टेप्स आहेत त्यामध्ये महत्त्वाच्या 5 स्टेप्स आहेत 0, 1, 2, 3, 4. स्टेज 5 तुम्ही लक्षात घ्या किंवा नाही. पण ह्यामध्ये काय केलं जातं जे काय मेजर ऍक्टिव्हिटी आहे ठीक आहे प्रोपगेशनची. ठीक आहे, तर ही कल्चर मीडियम मध्ये ती घेतली जाते. आणि जी काही डायरेक्ट सेकंड स्टेज मधले होते जे काय शूट्स मल्टिपल शूट्स ठीक आहे हे रॅपिड एम्ब्रियो सबकल्चरिंग हे असं केलं जातं डायरेक्टली सोईंग केलं जातं या पॉट्स मध्ये. सो मेनली एक फ्लो चार्ट बघा. स्टेज 0 सिलेक्शन ऑफ मदर प्लांट अँड इट्स मेंटेनन्स 3 महिन्यापर्यंत 3 मंथ्स पर्यंत.
स्टेज फर्स्ट मध्ये इनिशिएशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ कल्चर. स्टेज सेकंड multiplication of shoots or rapid somatic embryo formation. In stage third, it involves in vitro germination of somatic embryos and or rooting of shoots. जे काय मल्टिपल शूट्स आहेत त्याचं रुटिंग केलं जातं. In stage 4, transfer of plantlets to a sterilized soil for the hardening under the greenhouse environmental condition. Okay, so different approaches which are involved in particular micropropagation techniques. First is multiplication of auxiliary buds, that is apical shoots. Okay, so auxiliary buds are the buds arising from the basement, and apical shoots which are arising on the tops of the shoots. It's multiplication. It's a first approach for the higher number of multiple shoots that are generated through this multiplication of these auxiliary buds and apical shoots. हे पहिलं अप्रोच आहे मायक्रोप्रोपगेशन मध्ये. दुसरं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस शूट्स. जेवढे जास्त ऍडव्हेंटिशियस शूट्स असतील तेवढे जास्त तुमच्याकडे प्लॅनलेट्स आणि ते सबकल्चरिंग साठी तुम्हाला मटेरियल मिळणार आहे. ठीक आहे. So besides the above two approaches, the plant regeneration processes, namely organogenesis and somatic embryogenesis, may be treated as the micropropagation. So organogenesis means what and somatic embryogenesis means what? We will see in next part. So organogenesis is the formation of individual organs such as shoots, roots directly from the egg plant or from the callus and the cell culture induced from the egg plant. So organogenesis is directly the formation of individual organs. Okay, so जो काही ऑर्गन तयार होतो त्या प्रोसेसला म्हणतो ऑर्गनोजेनेसिस. ठीक आहे. सो ऑर्गनोजेनेसिस which involves formation of shoots, formation of roots. ठीक आहे. जर शूट्स फॉर्म होत असतील तर त्याला म्हणतो आपण कॉलोजेनेसिस. CAULOGENESIS. कॉलोजेनेसिस means a formation of shoots. जर शूट्स फॉर्म झाले तर त्याला म्हणतो कॉलो. रूट्स फॉर्म झालं तर त्याला म्हणतो रायझोजेनेसिस. ओके, हे लक्षात ठेवा. कन्सेप्ट कॉलोजेनेसिस मीन्स व्हॉट, रायझोजेनेसिस मीन्स व्हॉट. सो कॅलस म्हणजे काय? कॅलस इज अनऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर ऑफ अ सेल. ओके, अनऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर असतो जी की अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल्स त्याला म्हणतो. मास एक प्रकारचा लगदा असतो सेल्सचा. ठीक आहे. त्याला जे काही ग्रोथ हार्मोन मिळेल त्या पद्धतीने ते ग्रो करू शकत असतं. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण कॅलस. सो कॅलस पासून हे जे काय ऑर्गन्स आहेत हे डायरेक्टली जर त्याला रूटिंग हार्मोन दिले तर त्यापासून डायरेक्टली त्या सेल्स पासून रूट्स वाढायला सुरुवात होतात. जर शूटिंग हार्मोन्स दिले तर शूट्स तिथे मल्टिपल शूट्स तयार व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. सो हा एक अप्रोच आहे. त्यानंतर सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. सो सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस इज द रिजनरेशन ऑफ एम्ब्रियोज फ्रॉम द सोमॅटिक सेल्स, टिश्यूज और ऑर्गन्स. ठीक आहे. नंबर ऑफ एम्ब्रियोज जे काय तयार होण्याच्या प्रोसेसला जेनेसिस इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्यामुळे जे काय पार्ट आहे ते डेव्हलपमेंट होतं. लक्षात ठेवा, जेनेसिस इज अ डेव्हलपमेंट. सो सोमॅटिक एम्ब्रियो जेनेसिस म्हटलं की सोमॅटिक एम्ब्रियो तयार होते. ऑर्गनोजेनेसिस म्हणजे ऑर्गन तयार होणे. कॉलो काय शूट्स, रायझो रूट्स असं वेगवेगळे पार्ट्स. जेनेसिस हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. सो सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस इज द रिजनरेशन मध्ये तयार होते. रिजनरेशन ऑफ एम्ब्रियोज फ्रॉम सोमॅटिक सेल्स, टिश्यूज और ऑर्गन्स. ओके. सो जे काही अप्रोचेस आहेत त्यामध्ये पहिल्यांदा मल्टिपल शूट्स. हे बघा मल्टिपल शूट्स. जे काय ऑक्झिलरी बर्ड्स आता बघा कुठे असतात बघा. पेडिसेलची पानाच्या बेसमेंटला जे काय असतात ते ऑक्झिलरी बर्ड्स असतात. ठीक आहे. स्टेमचा पार्ट आहे ना, जे मिलिटरी वगैरे पानाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. ते फोटो मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. हे झाले, हा ऑक्झिलरी बर्ड येते. ठीक आहे. सो हे जे डेव्हलपमेंट करतोय ते झालं, हे ऑक्झिलरी बर्ड्स. ओके. हे पहिलं अप्रोच आहे. आता शूट कल्चर्स. शूट टिप कल्चर्स म्हणजे अपिकल मेरिस्टमचा जो ग्रोइंग टिपचा पार्ट असतो. ठीक आहे.
जो एकदम टॉपचा पोर्शन असतो, तो एकदम बेसमेंट जो असतो तो अपिकल मेरिस्टेमचा पार्ट. ठीक आहे. त्याचं कल्चर त्याला म्हणतो आपण शिफ्टिंग कल्चर किंवा मेरिस्टेम कल्चर. ठीक आहे. हे झाले, तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. जे काही कल्चरिंग करतो ते एमएस मीडियम वरती किंवा वॅट्स मीडियम वरती आपण करत असतो. ठीक आहे. ही प्रोसेस बघा, जी काय मायक्रो प्रोपगेशन टेक्निकची जी काय प्रोसेस आहे. So this is a flow diagram for the development of this particular whole plant through this tissue culture technique and different stages of micropropagation. That is stage 0, 1, 2, 3. So in first stage, shoot apex, which is growing plant, which is in a stage 0. Then from shoot tips to a particular primary culture. This is stage 1. Then primary culture to a particular shoot development, that is a stage 2. Then stage 3 involves the multiple subculturing of this shoot developed shoot to a particular multiple shoots and their formation of their roots, that is rooting of shoots is stage 3. Then stage 4 is particular rooted plant to a particular planted potted plant is stage 4. Okay, so this is a particular diagram. So bird culture, bird बघा कसं असतं. बर्ड ऑक्झिलरी जे काही बर्ड्स असतात त्याचं कल्चरिंग डायरेक्ट केलं जातं. ठीक आहे. हे बर्ड कल्चर. जे काही बर्ड्स असतात ते आयसोलेट केले जातात आणि ते कल्चर केले जातात. जे काही लिक्विड मीडिया असेल किंवा सॉलिड मीडिया असेल त्यावरती ते कल्चर केले जातात. त्याचं शूट डेव्हलपमेंट केलं जातं आणि त्याचं पुन्हा रुटिंग केलं जातं. आणि ते रुटिंग जे काही शूट आणि रुटिंग झालेलं जे काही प्लांट ग्रेड आहे ते डायरेक्टली जे काही ग्रोईंग मीडिया सॉइल आहे किंवा पोटेड कंडिशन मध्ये सॉइल मध्ये ते ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे. हे बघा वेगवेगळे डायग्राम फोटोज आहेत. त्यामध्ये शूट इनिशिएशन फ्रॉम पर्टिक्युलर नोडल प्लांट इन फर्स्ट केस, जे काय नोडचा पार्ट आहे, स्टेमचा पार्ट आहे. ठीक आहे. जो की बर्ड आलेला पार्ट आहे तो डायरेक्टली सबकल्चरिंग केल्यानंतर त्यापासून जे काय बर्ड आहे ते इनिशिएशन झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यातून शूट वेगवेगळे शूट्स हे तयार झालेले आहेत. ठीक आहे. पहिली इमेज आहे ही आहे. दुसरी इमेज आहे. दुसरी इमेज आहे ती आहे पर्टिक्युलर मल्टिप्लिकेशन अँड इलॉगेशन ऑफ शूट्स. ठीक आहे. जी काही कल्चर मीडिया आहे त्यामध्ये जे काही मल्टिप्लिकेशन केलं झालेलं आहे त्या पर्टिक्युलर बर्डचं ते त्याचा फोटो आहे. पर्टिक्युलर थर्ड फोटो पर्टिक्युलर जे काही रूट्स फॉर्मिंग झालेले आहेत त्याचा फोटो आहे. ठीक आहे. नंतरचे जे काही फोटो आहेत डी, ई आणि जे आहेत ते आहेत इन विट्रो हार्डनिंग ऑफ रूटेड शूट्स, जे बॉटल्स मध्ये हे टाकलेलं आहे प्लांट रेट. ठीक आहे. त्याचं हार्डनिंग केलं जातं. जे हार्डनिंग म्हणजे प्रोसेस ऑफ अडॅप्टेशन ऑफ कल्चर्ड प्लांट्स इनटू द सॉइल, त्याला म्हणतो आपण हार्डनिंग प्रोसेस. सो हे झालं इन विट्रो हार्डनिंग. त्यानंतर एक्स विट्रो हार्डनिंग जे की बॅग्स मध्ये केलं जातं आणि त्यानंतर प्लांटेड हे ट्रान्सफर केलं जातं सॉइल कंडिशनला. ठीक आहे. तर ही टोटल प्रोसेस आहे. हे ऑक्झिलरी बर्ड कल्चर प्रोसेस. ठीक आहे. आता आपण लक्षात आलं तुम्हाला जे काही हे हा बघा जे काही फोटो आहेत ते कॅलसचे फोटो आहेत. ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा अनऑर्गनाइज आहे. ते कॅलस पासून सी जो आहे तो कॅलस आहे. त्यामधून जे काय पर्टिक्युलर लिप एक्सप्लांट पासून हे तयार झालेले आहेत आणि त्यापासून जे काय ऍडव्हान्टेजेस शूट्स आहेत ते बी मध्ये फोटोमध्ये पिवळ्या कलरचे जे दिसत आहेत ते ऍडव्हान्टेजेस शूट्स आहेत. ठीक आहे. ते फॉर्मिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. सो ऑर्गॅनिजेनेसिस
त्यामध्ये दोन टाईप आहेत. पहिला आहे डायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस, दुसरा आहे इनडायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस. Organogenesis is the process of morphogenesis involving the formation of plant organs. Okay, that is shoots, roots, flowers, buds from the explant or cultured plant tissues. So it is of two types, that is direct organogenesis and indirect organogenesis. So direct organogenesis म्हणजे काय? डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट टिश्यू जे असतील, लिव्स किंवा स्टेम्स किंवा रूट्स किंवा इन्फ्लोरन्स काही असेल, त्यापासून डायरेक्ट होल प्लांट, ही प्रोसेस झाली डायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे जे काही टिश्यूज आपण युज करतोय त्यापासून कॅलस तयार करायचं, म्हणजे ऑर्गनाइज स्ट्रक्चर पासून अनऑर्गनाइज स्ट्रक्चर तयार करायचं, आणि त्या अनऑर्गनाइज स्ट्रक्चर पासून पुन्हा ऑर्गनाइज स्ट्रक्चर तयार करायचं, ह्याला म्हणतो इनडायरेक्ट ऑर्गॅनिझेशन. म्हणजेच काय, तर जो काही आपण पार्ट युज करतोय, ठीक आहे, कुठलाही लिप डिस्क असेल, म्हणजे पानाचा जो काय पानाचा पार्ट असेल, ठीक आहे, तर त्या पाण्याच्या पार्ट पासून कल्चरिंग केले की त्यामध्ये कॅलस तयार होतो. तो कॅलस पुन्हा त्याला जे काय प्लांट ग्रोथ हार्मोन्स आहेत, जर शूट्स तयार करायचे असतील तर त्या आपल्याला शूट प्रोमोटिंग हार्मोन्स हे प्रोव्हाइड केले जातात. रूट प्रोमोट करायचं असेल तर रूट प्रोमोटिंग हार्मोन्स हे ते द्यावे, सप्लाय केला जातो. त्या कॅलस पासून पुन्हा जे काही ऑर्गनाइज स्ट्रक्चर्स आहेत ते तयार होतं. ठीक आहे, तर ही झाली प्रोसेस इनडायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस. ओके, सो डायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस इज द tissues from leaves, stems, roots, and inflorescences can be directly cultured to produce plant organs. So, in indirect organogenesis, that the tissues undergoes morphogenesis without going through a callus or suspension culture stage. So, indirect organogenesis, when the organogenesis occurs through a callus or suspension culture formation, it is regarded as indirect organogenesis. So callus growth can be established from many explants, that is leaves, roots, cotyledons, stems, flower, petals, for a subsequent generation. Okay. So this is a diagram that is that which shows the direct and indirect regeneration. So particular from particular organized structure, that is in particular A type. So from particular plant, that is leaf is taken and leaf is cut, that is a particular X plant, that is a leaf cut, leafचा कट सेक्शन घेतला जातो, त्याला एक्स प्लांट म्हणतो. ठीक आहे, त्यापासून डायरेक्ट ए चॅनल मध्ये गेल्यानंतर डायरेक्ट बघा शूट तयार केलं जातं. शूट पासून शूटचं पुन्हा रूट्स त्याचे डेव्हलप केले जातात, शूट पासून रूट, आणि त्यापासून होल प्लांट तयार केलं जातं. ही जी ए डायग्रामचा जो काय फ्लो आहे तो आहे डायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस. आता बी डायग्रामचा जो काय आहे तो इनडायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस थ्रू पर्टिक्युलर कॅलस, आणि सी चा जो आहे तो सस्पेन्शन कल्चर थ्रू हा केलेला आहे. ठीक आहे, जो की इनडायरेक्टच आहे. ठीक आहे, बी आणि सी हे दोन्ही पण इनडायरेक्ट आहे. पण बी मध्ये बघा, पहिला प्लांट आहे, त्यापासून लिफ डिस्क एक्सप्लांट केले, त्यापासून कॅलस डेव्हलप झालाय, कॅलस पासून शूट्स तयार झालेले आहे, शूट पासून त्याचे रूट्स, शूट्स नंतर त्याचे रुटिंग केलं जातं, रुटिंग झाल्यानंतर त्याच्या प्लांट मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. हे झालं इनडायरेक्ट फ्लो ऑर्गॅनिजेनेसिसचा. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, पहिला आहे डायरेक्ट, जो काय प्लांट पार्ट युज करतात त्यापासून डायरेक्ट मल्टिपल शूट्स तयार केले जातात. आणि इनडायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस म्हणजे पहिल्यांदा कॅलस, जो बी डायग्राम दाखवलेली आहे, त्या बी डायग्राम मध्ये जो काय कॅलस आहे त्यापासून मल्टिपल शूट्स हे तयार झाले होतात, आणि त्यानंतर त्याचं रुटिंग केलं जातं. ठीक आहे, सो in general, the bigger the explant, the better the chances for the obtaining viable callus or cell suspension culture. So it is advantageous to select a meristematic tissues, that is shoot tip, leaf, and petiole, for efficient indirect organogenesis. So this is because their growth rate and survival rate are much better. So for the indirect organogenesis, the cultures may be grown in particular liquid medium or a particular solid medium. So many cultures, that is EMS, Murasing and scoop, B5, then whites medium can be used in the organogenesis. So the concentration of the growth regulators in the medium is critical for the organogenesis. Okay, so हे लक्षात तुमच्या आलं असेल what is mean by organogenesis, and particularly that direct
ऑर्गॅनिजेनेसिस अँड इनडायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस. ठीक आहे, ह्यात काय अडचण नसेल तर मला विचारा. सो नेक्स्ट आहे एम्ब्रियोजेनेसिस. हा दुसरा अप्रोच आहे मायक्रोप्रोपगेशन मधला. टोटल जे काय अप्रोचेस होते त्यामधला हा महत्वाचे 2 अप्रोचेस आहेत. एक आहे मायक्रोप्रोपगेशन मधलं जे काय अप्रोचेस आहेत त्यामधले हे झालं ऑर्गॅनिजेनेसिस. आता आहे embryogenesis. So embryogenesis is the process of regeneration of embryos from somatic cells, that is tissues, organs, is regarded as a somatic, that is a sexual embryogenesis. Okay, so जो काय झायगोट तयार होतो, ठीक आहे, तो झायगोट हा पर्टिक्युलर सोमॅटिक सेल्स पासून तयार झालेला असतो, त्यामुळे त्याला आपण म्हणतो एम्ब्रियोजेनेसिस. ओके, सो ही प्रोसेस आहे, ठीक आहे, रिजनरेशनची प्रोसेस आहे. सोमॅटिक जो काही एम्ब्रियोज आहेत ते सोमॅटिक सेल्स पासून किंवा टिश्यूज पासून फॉर्म होण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण एम्ब्रियोजेनेसिस. ओके, सो सोमॅटिक एम्ब्रियोज आर structurally similar to zygotic, that is sexually formed embryos, and they can be excised from the parent tissues and induced to germinate in tissue culture medium. Okay, so there are 2 routes of somatic embryogenesis are known, that is direct and indirect. So direct somatic embryogenesis is when the somatic embryos that is developed directly on the excised plant, that is X plant, without the undergoing callus formation. So it is referred as a direct somatic. म्हणजे जसं ऑर्गॅनिजेनेसिस होतं तसं सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट एक्सप्लांट पासून सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस, जे सोमॅटिक एम्ब्रियोज फॉर्म होतात ना त्याला म्हणतो डायरेक्ट. इनडायरेक्ट, so indirect by forming callus. So indirect somatic embryogenesis, this is a possible due to the presence of pre-embryonic determined cells. Okay, जे काय प्री एम्ब्रियोनिक डिटरमाइंड सेल्स असतात त्या थ्रू हे डायरेक्ट सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस हे केलं जातं. पण इन जनरली इनडायरेक्ट सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस हे केलं जातं. ठीक आहे, हे डायरेक्ट एम्ब्रियोजेनेसिस हे केलं जात नाही. तसंच डायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस हे वास्टली केलं जातं, इनडायरेक्ट ऑर्गॅनिजेनेसिस हे केलं जात नाही जास्त. ठीक आहे, सो इनडायरेक्ट somatic embryogenesis in this particular cells from X plant, that is excised plant tissues, are made to proliferate and form callus, so from which cell suspension cultures can be raised. So certain cells referred to as induced embryonic determined cells, that is induced जे असतात, ठीक आहे, जे की पर्टिक्युलर डिरेक्टली फॉर्म होत नाहीत असे जे काही सेल्स असतात त्याला म्हणतो आपण इंड्यूस्ड एम्ब्रियोनिक डिटरमाइंड सेल्स. सो फ्रॉम द सेल सस्पेन्शन कॅन फॉर्म सोमॅटिक एम्ब्रियोज. सो embryogenesis is made possible by the presence of growth regulators in appropriate concentration and under the stable environmental conditions. So growth regulators, so there are different growth regulators. त्यामध्ये एक्झाम्पल सांगतो 2,4-D. 2,4-D जर दिलं तर तिथे कॅलस हा डेव्हलप होत असतो, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकदम खूप कमी प्रमाणात असतं. आता कॅलस महत्वाची कंडिशन असते. कॅलस कधी डेव्हलप होतो जेव्हा की त्याला डार्क कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन, लाईट कंडिशन मध्ये कॅलस तयार होऊ शकत नाही, त्यासाठी त्याला डार्क कंडिशन लागते. त्यामुळे लॅबोरेटरी मध्ये त्याला कुठेही तरी बॉक्स मध्ये असं कव्हर करून ठेवलं जातं जेणेकरून तिथे कॅलस डेव्हलपमेंट व्हावी. त्यासाठी कॅलस डेव्हलपमेंटसाठी तिथे पर्टिक्युलर जे काही सेल्स असतात, एक्सप्लांट असतात, ते कल्चर मध्ये टाकल्यानंतर ते डार्क कंडिशन मध्ये ठेवले जातात. नेक्स्ट प्रोसेस आहे एम्ब्रियोजेनेसिसची डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ठीक आहे, जो लास्ट इज ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोप्रोपगेशन. सो ऍप्लिकेशन काय काय आहेत त्यामध्ये पहिले आहे मायक्रोप्रोपगेशन हॅज बिकम अ सुटेबल अल्टरनेटिव्ह to conventional method for vegetative propagation of plants. So there are several advantages of micropropagation. First, high rate of plant propagation. So through micropropagation, a large number of plants can be grown from a piece of plant tissues within a short period of time. So another advantage is the micropropagation can be carried out throughout the year. So irrespective of seasonal variations. सो हे महत्वाचं आहे. जे काय प्रॉपगेशन होते एकदम हाय रेट मध्ये होत असते. ठीक आहे,
फ्रॉम अ सिंगल सेल पासून हे एकदम खूप जास्त प्रमाणात होत असतं. कुठल्याही पद्धतीचा सीझनल इम्पॅक्ट त्यावरती होत नाही, किती दुष्काळ पडला किंवा काय असेल. तुमची जी लॅबोरेटरी कंडिशन आहे ती ओके असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट्स. So it is possible to produce disease-free plants through the micropropagation. Meristem tip cultures are generally employed to develop a pathogen-free plants. So जे काही टिप कल्चर्स आहे किंवा मेरिस्टेम टिप कल्चर्स आहे, इव्हन दो तिथे व्हायरस फ्री म्हणजे ते व्हायरस फ्री पण असतात मेरिस्टेम टिप जे काय असतात ते. ठीक आहे, त्या थ्रू आपण डिसीज फ्री प्लांट किंवा पॅथोजन फ्री प्लांट्स ते डेव्हलप करू शकतो. हे महत्वाचं आहे. त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेस. सो द मायक्रोप्रोपगेशन रिक्वायर्स मिनिमम ग्रोइंग स्पेस. Thus millions of plant species can be maintained inside the cultures twice in a small room in a nursery. So production of seeds in some crops. Next application of this micropropagation through this auxiliary bud profile rotation method is suitable for the seed production in some plants. So this is required in particular plants, whereas the limitation for the seed production is a high degree of genetic conservation. That is particularly in cauliflower and onion. So in this crops, generally production of seeds is done by through this micropropagation technique. So it is the only viable method for the regenerating genetically modified cells after the protoplast fusion. सो जे काही जेनेटिकली मॉडिफाईड आहे, ज्यामध्ये जीन ट्रान्सफर केलेले आहे, असे जे काही प्लांट्स आहेत त्यामध्ये पण ही महत्वाची टेक्निक आहे मायक्रोप्रोपगेशन. त्यानंतर मायक्रोप्रोपगेशन often produces more robust plants, so which leads to accelerated growth compared to a similar plants produced by the conventional method like seeds or cuttings. Okay, so हे वेगवेगळे मायक्रोप्रोपगेशनचे जे काय ऍप्लिकेशन्स आहेत ते झालेले आहेत. ठीक आहे. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ पर्टिक्युलर मायक्रोप्रोपगेशन. मायक्रोप्रोपगेशनचे पहिला डिसएडव्हान्टेज आहे तो कॉन्टॅमिनेशनचा, जो काही कल्चर्स मध्ये होतो. खूप जास्त प्रमाणात कॉन्टॅमिनेशन होतं. जरा सुद्धा तिथे काळजी नाही घेतली तर खूप जास्त प्रमाणात तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम हे वाढत असतात. सो ड्युरिंग द कोर्स ऑफ मायक्रोप्रोपगेशन सेव्हरल स्लो ग्रोईंग मायक्रो ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल इस्विनिया, बॅसिलस स्पेसिस ज्या आहेत त्या कॉन्टॅमिनेट करत असतात ह्या ग्रोथ कल्चर्स. सो the microbial infection can be controlled by addition of antibiotics or fungicides. So some fungicides are already present, so they are applied on that culture medium and particular जे काही मायक्रोप्रोपगेशन जे कंटॅमिनेशन आहे ते कमी करून घेतलं जातं. देन ब्रुईंग ऑफ मीडियम, म्हणजे जो मीडियम आहे हा मीडियम खराब होऊन जातो. सो किंवा जे काही डार्क कंडिशन मिळाल्या की फिनॉलिक कंपाऊंड किंवा जे असतात ना ते तयार होतात आणि ते तिथे लालसर असा मीडियम पूर्णपणे तयार होतो. सो त्याला म्हणतो आपण ग्रोईंग ऑफ मीडियम. सो दिस मायक्रोप्रोपगेशन ऑफ सर्टन प्लांट्स, दॅट इज वुडी पेरिनेल्स. जे काही वुडी पेरिनेल्स असतात त्यांचं जर केलं तर त्या कंडिशन मध्ये ग्रोईंग मीडियम जास्त होत असतो, कारण त्यामध्ये फिनॉलिक कंपाऊंड हे जास्त असतात पेरिनेल क्रॉप्स मध्ये. तर ते सेक्रेट होत असतात त्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये आणि त्यामुळे तिथे मीडियम हा पूर्णपणे खराब होत असतो. सो दिस कॅन बी अचिव्ड बाय prevented by particular addition of ascorbic acid or citric acid or polyvinyl pyrrolidone to particular medium. So this is about this micropropagation. Next, the next जो काय पार्ट आहे तो आपण बघतोय synthetic seeds. Okay, so what is the synthetic seeds, how to develop a particular synthetic seed आपण बघणार आहोत.
So synthetic seed. Synthetic seed is the small hard part of a plant from which a new plant grows. पर्टिक्युलर सीड जे असतं जे सीड असतं एक स्मॉल पार्ट असतो त्यापासून नवीन पार्ट तयार केला जातो. सो सीड्स आर द रिझर्व सर्व्हायवल फंक्शन्स फॉर द प्लांट्स टू produce them. A key among these functions are nourishment of the embryo, dispersal to a new location, dormancy during the unfavorable condition. हे सीड्सचं महत्वाचं काम असतं. सो सीड जो काय बिया असते त्यामध्ये काय पार्ट असतात, त्यामध्ये पहिला पार्ट असतो तो एम्ब्रियोचा पार्ट असतो. ठीक आहे, जो इथे बघा एम्ब्रियोचा पार्ट, त्यामध्ये होतं आणि त्याला म्हणतो. ठीक आहे, तर सीड जो इनिशियल लेवलला जेव्हा मातीमध्ये आपण सोईंग करतो, ठीक आहे, तेव्हा काय होतं तर ते जे काय सीड आहे टोटल पाणी ऍब्सॉर्ब करतं. ऍब्सॉर्ब झाल्यावर पाणी ते इन्क्युबेशन प्रोसेस म्हणजे पाणी ऍब्सॉर्ब केल्यानंतर जी प्रोसेस सीड त्याला म्हणतो. सो तो ऍक्टिव्ह मुवमेंटला जातो. ऍक्टिव्ह मुवमेंटला गेल्यानंतर त्यामध्ये इनिशियल लेवल तो असतो रॅडिकलचा वन्स इट ट्रान्स इंटू पर्टिक्युलर फ्रुट्स. ओके, रॅडिकल तयार होतो, मुळे तयार होतो. तसेच फ्ल्युमल हे शूट्स हे तयार होत असतात. सो आफ्टर द प्रोसेस ऑफ दॅट पर्टिक्युलर shoots, that is both parts are growing and that ओके. साऊंड ब्रेक होते का? आवाज येतो क्लिअर कट माझा? माझा आवाज येतोय का ऐकू? क्लिअर येतोय आता आवाज? आता येतो ना क्लिअर आवाज? ओके. तर जेव्हा सीड हे फुगतं त्यानंतर त्याच्यातले जे काही रॅडिकल आणि फ्ल्युमल आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि ते फूड स्टोरेज मधलं जे काय फूड मटेरियल असतं ते त्या एम्ब्रियोला प्रोव्हाइड केलं जातं आणि त्यातून ते सीडची डेव्हलपमेंट सीडलिंग मध्ये होत असते. आणि नंतर थ्री लिफ स्टेज पासून ते फोटोसिंथेसिस प्रॉपरली करायला लागतं. प्लांट मटेरियल टोटल प्लांट जे काय फूड मटेरियल आहे हे ते फोटोसिंथेसिस थ्रू ते पुन्हा जनरेट करायला सुरुवात होते. सो जे काय मटेरियल आहे जे इनिशियल लेवलला सीड मटेरियल जे काय म्हणतो आपण सीड, हे इम्पॉर्टंट आहे का तर ते इझिली डिस्पर्स होत असतं. ठीक आहे, एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला जे अनफेवरेबल कंडिशनला ते डॉर्मंट कंडिशन मध्ये राहतात. जेव्हा फेवरेबल कंडिशन येते तेव्हा ते इमर्ज आउट, त्याचं जर्मिनेशन होतं आणि ते इमर्ज आउट होतं. ठीक आहे, सो सिंथेटिक सीड जे नॅचरल सीड मध्ये जे काही प्रॉब्लेम येतात त्यामध्ये काय काय येतात. पहिला प्रॉब्लेम आहे त्याचं मेंटेनन्स. जे काही जेनेटिक व्हेरिएशन त्यामध्ये खूप असते, त्याचं मेंटेनन्स करणे खूप म्हणजे डिफिकल्ट टास्क असते. कारण की आउट क्रॉसिंग झालं तर त्याचं पुन्हा क्वालिटी चेंज होईल, जेनेटिक लेवलला चेंज होईल पूर्णपणे. नंतरचं काय मेनी क्रॉप्स आर डिफिकल्ट टू प्रोड्यूस सीड्स. म्हणजे बरेचसे क्रॉप आहेत त्यामध्ये सीड्स प्रोड्यूस होत नाहीत. देन difficult in dialysis plant for female plant, particular female plant. Then seed-borne disease and pest यावरती असतात. त्यानंतर some seedless fruits cannot be propagated through these seeds and particular dormancy of particular that seed. हे जे महत्वाचे फॅक्टर्स आहेत हे लिमिटेशन्स आहेत जे नॅचरल सीड्सला असतात. सो synthetic seeds is a living seed-like structure that is derived from
somatic embryos in vitro culture after the encapsulating by the hydrogel. ठीक आहे. सो सिंथेटिक सीड म्हणजे काय, एक प्रकारचं लिव्हिंग सीड लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, जे की आपण एम्ब्रिओजेनेसिस करतो. सो एम्ब्रिओजेनेसिस मध्ये जे काही सोमॅटिक एम्ब्रिओज तयार होतात त्याला सेमेटिक एम्ब्रिओइड्स म्हणतो आपण. तर ते सेमेटिक एम्ब्रिओइड्स असतात, सिंगल सोमॅटिक एम्ब्रिओइड्स किंवा 2-3 सोमॅटिक एम्ब्रिओइड्स. तर ते सोमॅटिक एम्ब्रिओइड्स जे एक हायड्रोजेल असते सोडियम अल्जिनेटची, सोडियम अल्जिनेट कंपोनंट आहे, तर ते सोडियम अल्जिनेट कंपोनंट मध्ये हे जे काय सोमॅटिक हायब्रिड्स हे टाकले जातात आणि त्याची ते कव्हरिंग तयार होते त्या प्रत्येक सोमॅटिक एम्ब्रॉइड वर. सो सोमॅटिक एम्ब्रॉइड हा पूर्णपणे कव्हर केला जातो त्या हायड्रोजेलने. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने सीड हे आपण ट्रान्सफर पण करू शकतो ट्रान्सपोर्टेशन मध्ये टाकून. ठीक आहे, त्यामध्ये काय एवढं असं अडचण नाही. ठीक आहे, त्यामुळे सिंथेटिक सीड हा कन्सेप्ट पूर्णपणे म्हणजे स्ट्रॉंग झालेला आहे. सो सिंथेटिक सीड डेफिनेशन बघा, पुन्हा एकदा सांगतो. इट इज अ लिव्हिंग सीड लाईक स्ट्रक्चर derived from a particular somatic embryos in particular in vitro culture after the encapsulation by a hydrogel. ठीक आहे, लक्षात ठेवा आणि नोट्स मध्ये पुन्हा नीट वाचा कळलं नसेल तर. जे काय लिव्हिंग सीड जे काय आपलं साधं सीड असतं त्यासारखं स्ट्रक्चर असतं, फक्त ते जे काही सोमॅटिक एम्ब्रॉइड्स असतात त्याने ते कव्हर झालेलं असतं. जे सोमॅटिक एम्ब्रॉइड्स असतात ते हायड्रोजेल मध्ये कव्हर केलेले असतात. ठीक आहे, जे एनकॅप्सुलेट केलेले असतात त्याला म्हणतो आपण सिंथेटिक सीड्स. सो सच सीड्स आर एनकॅप्सुलेटेड बाय द प्रोटेक्टिव्ह जेल लाईक कॅल्शियम अल्जिनेट अगेन्स्ट पर्टिक्युलर मायक्रोब अँड डेसिकेशन. जे काय मायक्रोबियल अटॅक आहे तो होऊ नये किंवा त्या सोमॅटिक एम्ब्रॉइड्स मधलं जे काय पाणी आहे ते कमी होऊ नये. सो इट वोंट गेट डेसिकेट. So that purpose, particular calcium alginate or sodium alginate gel is covered, that is a hydrogel is encapsulated over this synthetic seeds. Okay, so this synthetic seed is artificially encapsulated by particular somatic embryos. So should bird cell aggregates or any other tissue culture is directly encapsulated. So it having the ability to convert into a particular whole plant. Then त्याचे कॅरेक्टर्स आहेत. सो इन विट्रो और एक्स विट्रो कंडिशन, both in that condition we can use as a planting material. That पर्टिक्युलर सिंथेटिक सीड हे प्लांटिंग मटेरियल मध्ये आपण यूज करू शकतो. इन विट्रो कंडिशनला किंवा एक्स विट्रो कंडिशनला, बोथ कंडिशनला हे आपण ऍज अ डायरेक्ट सीड म्हणून यूज करू शकतो सोईंगसाठी. त्यानंतर रिटेन दिस पोटेन्शियल ऑल्सो आफ्टर स्टोरेज. स्टोरेज आपण हे करू शकतो बरेच दिवस. ठीक आहे, नॉर्मल सीड असते त्याची डॉर्मन्सी असते, पण ह्याची काय अशी डॉर्मन्सी नसते, ती स्टोरेज आपण डीप फ्रीज कंडिशनला करू शकतो. ठीक आहे, त्या डीप फ्रीज कंडिशनला त्याची जी काही ग्रोईंग रेट आहे हा पूर्णपणे सीज झालेला असतो, त्यामुळे ते बरेच दिवस आपण हे बरेच वर्ष हे स्टोर करू शकतो. ठीक आहे, सो सिंथेटिक सीड बघा, आता जे काय सोमॅटिक एम्ब्रिओ आहे, ठीक आहे, हा पर्टिक्युलर सोमॅटिक एम्ब्रिओ जो मिडलला आहे त्याला ही हायड्रोजेल पूर्णपणे कोट केलेला असतो. सो आर्टिफिशियल एंडोस्पर्म असतो तो, हा आर्टिफिशियल सीड कोट हा हायड्रोजेलचा हा एनकॅप्सुलेट केलेला असतो. ठीक आहे, सो मेथड फॉर द मेकिंग सिंथेटिक सीड. फर्स्ट टू एस्टॅब्लिश पर्टिक्युलर कॅलस कल्चर तयार केलं जातं. देन इंट्रोडक्शन ऑफ सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस इन कॅलस कल्चर. माझा आवाज येतो क्लिअर कर सगळ्यांना? Then maturation of somatic embryos, then encapsulation of somatic embryos, then synthetic seeds are tested. So test for the embryo to plant conversion and particular greenhouse and field planting condition, या both condition ला synthetic seeds हे टेस्ट केले जातात. ठीक आहे, सो ह्या स्टेप्स आहेत. पर्टिक्युलर एस्टॅब्लिशमेंट केलं जातं कॅलस कल्चरचं, त्यानंतर इंट्रोडक्शन पर्टिक्युलर सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस in particular callus culture, then maturation of particular somatic embryos, then encapsulation of somatic embryos, and finally synthetic seeds are tested. So this is the flow diagram presentation for the particular procedure of synthetic seed production. So in first particular जे काही callus culture आहे ते callus culture पासून somatic embryos हे तयार केले जातात. So induction of somatic embryos, that is embryogenesis. Then particular somatic embryogenesis
is isolated embryos mixed in particular 0.5 to 5% of sodium alginate solution, and after that particular sodium alginate solution मध्ये ते 0.5 ते 5% पर्यंत टाकल्यानंतर पर्टिक्युलर कॅल्शियम नायट्रेट सोल्युशन त्यामध्ये पुन्हा टाकलं जातं. त्यामुळे कॅल्शियम अल्जिनेट जे आहे, ठीक आहे, कॅल्शियम अल्जिनेट हे ऍज अ कोट त्या सोमॅटिक जे काही एम्ब्रियोज आहेत त्यावरती जातो आणि ते एम्ब्रियो एनकॅप्सुलेटेड एम्ब्रियोज हे तयार होतात. ठीक आहे. ऍक्शन कशी होते, सोडियम अल्जिनेट आणि कॅल्शियम नायट्रेट याचं सोल्युशन वेगवेगळं टाकलं जातं आणि त्याचा तो कोट त्या पर्टिक्युलर जे काय एम्ब्रियोज आहेत त्यावरती चढला जातो आणि ते पर्टिक्युलर एम्ब्रियोज एनकॅप्सुलेटेड एम्ब्रियोज हे तयार होतात. फर्दर जे काय एनकॅप्सुलेटेड जे काय एम्ब्रियोज आहेत ते टेस्टिंग केलं जातं आणि ते स्टोअर करून पण ठेवलं जातं. आणि जे काही प्लांटिंग मटेरियल आहे जे काय आहे त्याचं रुटिंग करून ते होल फील्ड कंडिशनला ते सोईंग पण केलं जातं, किंवा त्याचे जे काही बीड्स आहेत पर्टिक्युलर बीड्स ट्रेज असतात. ठीक आहे. त्या ट्रेज वरती हे सोमॅटिक एम्ब्रियोज हे डायरेक्टली प्लांट केले जातात. ठीक आहे. ह्या ग्रीन हाऊस ट्रायल्स आहेत टोटल. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सोमॅटिक एम्ब्रियोज हे डेव्हलपमेंट केली जाते. So, synthetic seed production in particular plant convergence. So, in vitro propagules of encapsulation particular somatic embryos कशा कशा कोणत्या क्रॉप मध्ये केले जातात, पुन्हा ऑक्झिलरी बर्ड्स ऍज अ सीड मटेरियल कशात केलं जातं, शुटिप कशात केलं जातं, हे क्रॉप्स वेगवेगळे दिले. तर सोमॅटिक एम्ब्रियोज जे आहेत ते पपाया, ब्रिंजल, मँगो, कॅरट, पुन्हा ब्रासिका, अल्फाल्फा, लेट्यूस आणि सेलरी ह्यामध्ये केलं जातं यूज. त्यानंतर ऑक्झिलरी बर्ड्स किंवा ऍडव्हेंटिशियस बर्ड्स जे आहेत ते सिट्रस, इकॅलिप्टस, विटीस अँड पायनॅपल यामध्ये केलं जातं. आणि शूट टिप्स जे की बनाना, कार्डेमन, ऍपल आणि किवी फ्रूट ह्यामध्ये हे केलं जातं. ठीक आहे. जे सोडियम अल्जिनेटचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते आहे 0.5 to 5%. सोडियम अल्जिनेट विथ जिलेटिन हे 5% आहेत. हे वेगवेगळे जेल्स आहेत त्या एनकॅप्सुलेशन साठी सिंथेटिक सीडच्या ह्या युज केल्या जातात. ठीक आहे. नंतर कॅरेजिन जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे वेट बाय व्हॉल्यूम 0.2 to 0.8. देन लोकिस्ट बिन गम 0.4 to 1. नंतर जेल राईट 0.25. देन कॅल्शियम साल्ट 30 to 100 micromolar. Okay. Then calcium chloride 30 to 100 micromolar. Then potassium chloride and ammonium chloride 500. ह्यापैकी जे काही जेल आहेत ह्या कुठलीही एक घेतली जाते. कॉम्प्लेक्सिंग एजंट जो असतो तो ह्यापैकी कॅल्शियम सॉल्ट, कॅल्शियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड किंवा अमोनियम क्लोराईड ह्यापैकी कुठलेही एक घेतला जातो. ठीक आहे. सो ह्याचं जे काय आहे मिक्सिंग होऊन कॅल्शियम अल्जिनेट किंवा पोटॅशियम अल्जिनेट किंवा अमोनियम अल्जिनेट असं त्याचा जे काही एनकॅप्सुलेशन मटेरियल आहे ते त्या पर्टिक्युलर सोमॅटिक एम्ब्रियोवरती ते कव्हर होऊन जातं. ठीक आहे. तर असं हे बेसिक्स आहेत. ठीक आहे. सो ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत सिंथेटिक सीड प्रोडक्शनच्या ह्या ड्रॉपिंग प्रोसिजर आहे. इन डिटेल तुम्ही बघू नका, जास्त काही विचारलं जात नाही. पण लक्षात ठेवा ड्रॉपिंग मेथड मध्ये जनरली जे काय आहेत अल्जिनेटचे ड्रॉप्स ह्या पर्टिक्युलर एम्ब्रियो टाकले जातात आणि त्यामध्ये ड्रॉपिंग मेथड थ्रू त्याचं एनकॅप्सुलेशन केलं जातं. नंतर ऑटोमेट एनकॅप्सुलेशन प्रोसेस यामध्ये पर्टिक्युलर जे काय सप्लाय टँक मध्ये डायरेक्टली हे सप्लाय केलं जातं. ही आर्टिफिशियल क्विक मेथड आहे. ठीक आहे. हे बघा सोमॅटिक एम्ब्रियोचं हे बघा आता सीड्स बघा पपायामध्ये कसे आहे. ठीक आहे. अल्जिनेटचं कव्हर दिल्यानंतर. ठीक आहे. नंतर मॅच्युअर मीडियम मध्ये सोमॅटिक एम्ब्रियो जे लिक्विड कल्चर आहेत ते नंतर सो 2.5% मध्ये जे काय आर्टिफिशियल सीड्स आहेत इनकॅप्सुलेट केलेले आणि ते जर्मिनेट झाल्यानंतर त्या सीड मधून जी सी डायग्राम आहे ती सीडची आहे. डी डायग्राम मध्ये ते जर्मिनेट झालेलं मटेरियल आहे. सोडियम अल्जिनेटचा जो काय कॅल्शियम अल्जिनेटचा जो काय लेअर झालेला होता हायड्रोजेलचा त्याला हायड्रोजेल म्हणतो. हायड्रोजेलचं लेअर फाडून ते जर्मिनेट झालेलं सीड आहे. ठीक आहे. वेगवेगळे क्रॉप्स आहेत.
सिट्रस मध्ये